या के च्या सोबत कोणासोबत रे के च्या सोबत जर एन आला तर या के आणि एन या दोघांचा मिळून आवाज न म्हणायचं. इथे लक्षात तुमच्या के सोबत जर एन आला तर या दोघांना मिळून न म्हणायचं, कन म्हणायचं अजिबात नाही. कारण काय? कारण के च्या नंतर जर एन आला तर के काय करतो? नेहमी शांत बसतो. के गप्प राहतो. शांत बसा तुम्ही पण. येते लक्षात? के सोबत जर एन आला तर केला नेहमी शांत बसायला सांगायचं आणि लिहिताना मात्र के हा लिहायचा पण दोघांचा आवाज मात्र नच घ्यायचा. बघा शब्द तुम्ही काय केलं होतं? कन म्हटलं पण कन नाही. आता काय म्हणायचं ना? न ई नी. केचा आवाज न अ न. सीकेचा आवाज क म्हटलंय. न क. याचा लक्षात तुमच्या केचा आवाज न. बरोबर आहे. ओडब्ल्यूचा आवाज ओ म्हणलाय आपण. बरोबर आहे. मग ओडब्ल्यूचा आवाज तर ओ, केचा आवाज न ओ नो. आलं लक्षात तुमच्या? नो म्हणजे माहितीये. बघा आता ह्याच्यानंतर कधी विसरायचं नाही. कनो म्हणचा. कनो म्हणायचा नाही. पुस्तकामध्ये वारंवार हा शब्द आपल्याला दिसतो आणि जेव्हा हा शब्द केएल सोबत जर दिसला तर केचा आवाज न घेता त्याला शांत बसायचं आणि काय म्हणायचं? नो. ओडब्ल्यूचा आवाज ओ न ओ नो घ्यायचा. येते बघा. चाकू माहिती आहे आपल्या घरातला? त्या चाकूला इंग्रजीमध्ये आपण नाईफ म्हणतो है ना. बरोबर. आ गड्याशी आलं, ई शेवटी आला की आपण काय म्हणायचं? शांत बसतो. म्हणून ईला शांत बसवायचं आणि बघा केएनचा आवाज काय घ्यायचा? आपल्याला न घ्यायचंय. म्हणून न आई नाही. फला फ म्हणा. नाईफ. ओके. नाईफ म्हणजे सुई. हा बघा किती मोठा शब्द आहे तरी सुद्धा खूप सोप्या पद्धतीने आपल्याला सुद्धा याचं काय करता येतं? वाचन करता येतं. बघूया आता. केएन डब्ल्यूचा आवाज काय म्हणला? के आणि एन. केएनचा आवाज काय म्हणलं? न. ओडब्ल्यूचा आवाज ओ. न अ न. ओडब्ल्यूचा आवाज ओ पण होतो आणि अ पण होतो. हा बघा या ठिकाणी काय घ्यायचं? न अ न. यदीचा आवाज ल ए ले न ले आणि डी जी ई. डीजीईचा आवाज पण सांगितला आपण ज घ्यायचा. येते थेट म्हणून बघा. न ले ज. ई आला शेवटी बघा है ना. शांत झाला. ई अशा पद्धतीनं